नमस्कार मित्रांनो. रात्री अचानक 33 केव्ही लाईन ट्रिप झाली आणि पूर्ण परिसर अंधारात गेला आणि लगेच फॉल्ट शोधण्यासाठी आम्हाला कॉल आला. आमची टीम लगेच साईटवर पोहोचली. रात्र, अंधार आणि समोर हाय व्होल्टेज लाईन. सगळीकडे शांतता होती, पण काम मात्र खूप रिस्की होतं. मग आम्ही सर्वप्रथम लाईनचा आयसोलेटर ओपन करून घेतला. सेफ्टी महत्त्वाची असते, त्याच्यामुळे अगोदर सर्व लाईन बंद करून आणि आयसोलेटर ओपन करून अर्थिंग करून घेतले. नंतर फॉल्ट कुठे आहे ते शोधायला सुरुवात केली. थोड्या वेळाने लाईन पेट्रोलिंग करत असताना एका ठिकाणी समजलं की लाईनमध्ये टेक्निकल फॉल्ट झालेला आहे. म्हणजेच लाईनवर जे लाईनच्या खाली पिन इन्सुलेटर असतं ते पिन इन्सुलेटर फुटलेलं होतं आणि वरची टॉप फिटिंग तुटून खाली पडलेली होती व कंडक्टर चॅनलला अर्थ झालेला होता. त्यानंतर आम्ही पूर्ण पिन इन्सुलेटर, रस्सी, शॉर्टिंग रॉड म्हणजेच अर्थिंग रॉड घ्यायला गेलो आणि ते घेऊन आल्यानंतर त्यानंतर रिपेरिंग काम सुरू केलं. लाईन रात्रीचं काम असल्यामुळे विजिबिलिटी कमी होती, पण टीमचं पूर्ण फोकस कामावर होतं. प्रत्येक स्टेप काळजीपूर्वक घेत होतो, कारण 33 केव्ही लाईनसोबत छोटी चूक ही धोकादायक ठरू शकते. काही वेळ मेहनत केल्यानंतर खूप कसरत केली फॉल्ट क्लिअर करण्यासाठी. त्यानंतर फॉल्ट क्लिअर झाला. पुन्हा लाईन टेस्टिंग केली आणि सप्लाय सुरू करण्याची तयारी झाली. आम्ही सर्वांनी अगोदर जी अर्थिंग केलेली होती लाईनला, ती अर्थिंग काढून घेतली आणि शेवटी पूर्ण लाईन पुन्हा सुरू झाली. पूर्ण परिसर पुन्हा वीज आली आणि आमच्या टीमला मोठा रिलीफ मिळाला. हे काम दिसायला जितकं सिंपल वाटतं तितकंच प्रत्यक्षात खूप चॅलेंजिंग असतं. मित्रांनो, रात्र असो किंवा पाऊस असो, इलेक्ट्रिकल फील्डमध्ये ड्युटी कायम सुरू असते. मित्रांनो, प्रकाशदूत म्हणून ओळखले जाणारे वायरमन हे सदैव तत्पर असतात लाईट चालू करण्यासाठी. कारण की मित्रांनो, पूर्ण परिसर अंधारात असतो आणि सर्वांना सध्या लाईटची खूप जरूरत आहे आणि इमर्जन्सी असते. त्याच्यामुळे मित्रांनो, रातकिड्यांचा आवाज ऐका कसा येतो ते. चला तर मित्रांनो, जर तुम्हाला अशा रिअल इलेक्ट्रिकल
फील्ड वर्कचे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. मित्रांनो, तुम्हाला आमची मेहनत तर दिसतच असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक पण करा आणि शेअर पण करा. तुमचाच प्रकाश दूत. धन्यवाद मित्रांनो.